नमस्कार बाळांनो. आता तुम्ही आहे ना मिठाईवाल्याची इथून मिठाई आणायची पूर्णपणे विसरून जा, कारण मी तुम्हाला आहे ना शिकवणार आहे गव्हाच्या पिठाची बर्फी. आणि बर्फी आहे ना घरी असणाऱ्या साहित्यातच आपण बनवणार आहे आणि टेस्ट तिची एकच नंबर होणार आहे. चला मग आपण आता पटकन सुरू करू. गॅसवर मी कढई ठेवली. गॅस आहे ना एकदम मध्यम आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घालू, पाव वाटी रवा, पाव वाटी बेसन पीठ घालू. याला आहे ना 10 मिनिटं चांगलं खरपूस भाजून घेऊ, सुगंध येऊपर्यंत. दहा मिनिटं झालेत. याचा आहे ना रंग बदलला, या सुगंध पण खूप येतोय. त्याच्यामध्ये आहे ना पाव वाटी तूप घालू. याला 5-6 मिनिटं भाजून घेऊ. 5-6 मिनिटं झाले. त्याच्यामध्ये पिठी साखर घालू. सोबत अर्धी वाटी दूध घालू. वरून थोडी इलायची पावडर घालू. काय ना असं कोरडं कोरडं होईपर्यंत मस्त शिजून घेऊ. हे बघा शिरा बनवतो ना असं बनवलंय मी. ट्रे मध्ये ना एक नॉनस्टिकचा पेपर घालते. याच्यावर ही मिश्रण घालू. याला आहे ना असं हळूहळू छान तापून घेऊ. असं थापतानी नाही गरम असतं, असं उलट नाही, सारखं थापून घ्यायचं आणि थंड झालं मग हाताने थापायचं. असं घ्यायचं थापून हाताने. आपली बर्फी छान तापून झाली. आता आपण आहे ना याच्यावर पांढरे तीळ घालू. आता याला आहे ना हलकसं दाबून घेऊ. आता हिला आहे ना थोडं थंड होऊन देऊन मग हिच्या वड्या कापू. बघा किती सोपं काम आहे. 2 मिनिटात आपली बर्फी तयार झाली. थोड्या वेळाने आपली बर्फी थंड झाली. आता हिच्या वड्या पाडून घेऊ. 8 ते 10 दिवस आहे ना ही बर्फी मस्त राहती. हळूहळू असे अंदाज घेत घेत कापायची. पहा ना किती छान वड्या निघल्यात आपल्या. जवळून पण पहा ही वडी किती मस्त दिसून राहिली. चला एक वडी तोडून दाखवते. पहा किती मऊ मऊ झाल्यात. बच्चे कंपनीने खाऊ मागितला ना त्यांच्या डब्याला आधीच बर्फी बनवून द्या. मग बाळांनो आवडली का तुम्हाला माझी गव्हाच्या पिठाची बर्फी? आता तुम्ही बाहेरून मिठाई आणायचं टेन्शन आहे ना पूर्णपणे विसरून जा बर का. सोबतच आज नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी ना व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाळांनो चॅनेलला पण सबस्क्राईब करा बर का आणि घंटीचं पण दाबा बटन. बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हेज आणि नॉन व्हेज आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत. हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी. खाली मी आहे ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा. तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा.
चला आता आपण भेटू पुढच्या रेसिपी सोबत.